बातम्या आरपार, विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती। मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतोय। मी आता तेर गावात आहे, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे तेर गाव आहे। आणि इकडे माझ्या पाठीमागे इकडे श्री संत गोरोबा काकाचं मंदिर आहे। इकडे दाखवा कॅमेरा। आणि या मंदिराचा जो रोड आहे इकडे जाणारा, पूर्व बाजूला हा रोड आहे, दक्षिण उत्तर रोड आहे, सिमेंट रोड आहे। आणि हा रोड इथं आता खोदलेला आहे। इथं कशाचं काम सुरू आहे, नेमकं काय आहे, हे मी सगळा विषय दाखवणार आहे। दूध का दूध, पाणी का पाणी या विषयामध्ये आता एक उपोषण सुरू आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक उपोषण सुरू आहे। महादेव खटावकर असं त्यांचं नाव आहे। ते तेरचे माजी सरपंच आहेत आणि तिथं आता ते उपोषणाला बसलेले आहेत। मी त्यांच्याकडे जाणार आहे। मात्र सुरुवात याच विषयाची आहे की इथं हे जे काम सुरू आहे, या कामाला अडवलेलं आहे सध्या। आणि याबद्दल त्यांचं सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। श्री संत गोरोबा काकाचं मंदिर तेर गावामध्ये आहे आणि या मंदिराच्या इथं दक्षिण उत्तर रोड आहे, या रोडवरच इथं खोदकाम केलेलं आहे। आता हे जे काम आहे हे कशाचं आहे, खोदकाम आहे, हे नेमकं काय करणार आहेत, इथं प्रवेशद्वार करणार आहेत, कमान करणार आहेत का महाद्वार करणार आहेत, हे आणखीन स्पष्ट झालेलं नाही। मात्र या संबंधित ज्या विभागाचं काम सुरू आहे, मी त्या अधिकाऱ्याकडे जाणार आहे, इथल्या गावकऱ्याकडे येणार आहे आणि उपोषणकर्त्याचं काय मत आहे, मी सगळं दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा। तेरमध्ये नेमकं याच कामासाठी आता उपोषण सुरू आहे, काम बंद आहे, हे कशासाठी बंद आहे, कोणी अडवलंय आणि उपोषणकर्ते काय म्हणतात, मी तुम्हाला सर्व प्रकरणाच्या बाजू दाखवणार आहे। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 4 कोटी व्ह्यूअर्स आहेत। 1 नंबर चॅनल आहे। विषय कोणते असो आम्ही बेधडक आरपार दाखवतोय। शासकीय असो, खाजगी असो, गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो, कोणतेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। आजचा विषय जो आहे ना, तो सर्व आरपार दाखवणार आहेत आम्ही। दूध का दूध, पाणी का पाणी प्रकरणाच्या सगळ्या बाजू। आता तेर गावामध्ये इथं श्री संत गोरोबा काकाच्या मंदिरासमोर इथं खोदकाम केलेलं आणि हे जे काम आहे हे काम अडवलेलं आहे। इथं याच कामाबद्दल इथं उपोषण सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या कामावर कोणाची देखरेख आहे, संबंधित कोण आहेत, कोणत्या विभागाकडून काम आहे आणि इथल्या नागरिकांना काय वाटतंय, मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला। आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, प्रत्येक विषय हा वेगळा दाखवतो वेगळ्या पद्धतीने। आज तेर गावात आहे मी। आता आपण काय करूया, शहरामध्ये जाऊ आणि जिथं उपोषण सुरू आहे महादेव खटावकर यांचं, त्यांची सुरुवातीला प्रतिक्रिया जाणून घेऊया। ते काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे। मी तुम्हाला काल एक त्यांची मुलाखत पण दाखवलेली आहे। मात्र आज प्रत्यक्षात सर्व होऊन जाऊ दे एकदा। दूध का दूध, पाणी का पाणी। चला आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊ, तिथं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नेमकं काय उपोषण आहे, कसं उपोषण आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, थेट डिटेल थोडं आज सविस्तर माहिती घेऊ आपण। चला आता थेट लाईट चालू आहे घेऊ बघा। आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेलो आहे इथं। आणि इथं याच ठिकाणी आता इथं उपोषण सुरू आहे, सामूहिक आमरण उपोषण असा एक बोर्ड लावला यांनी। आणि इथं वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे पूर्वीचे महाद्वार असं म्हणून हे मंदिराचा इथं महाद्वाराचा फोटो आहे लावलेला। त्याच्या खाली पूर्व दिशेच्या महाद्वारातून थेट कालेश्वर मंदिर दर्शन असं इथे पण दुसरा फोटो आहे।
आता इथं उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि इथं बॅनर लावलेला आहे, बॅनरवर लिहिलेलं आहे सामूहिक आमरण उपोषण. इकडे श्री संत गोरोबा काका यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि इथं महादेव खटावकर इथं लावा यांचा पण इथं खाली फोटो आहे. इथं श्री संत गोरोबा काका यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि इकडे बघा इथं आमरण सामूहिक आमरण उपोषण असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये श्री संत गोरोबा काकांचे महाद्वार वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेला आज रोजी आहे तिथंच झाले पाहिजे असं लिहिलंय. त्याच्या खाली आहे पूर्व ईशान्य दिशेला असलेले शौचालय काढून योग्य त्या दिशेला झाले पाहिजे. म्हणजे शौचालय जे आहे ते पूर्व ईशान्य दिशेला आहे आणि तिथलं काढून ईशान्य दिशेला असलेले शौचालय योग्य त्या दिशेने झाले पाहिजे असं इथं दुसरी मागणी आहे त्यांची. आणि सध्या परिस्थिती चालू असलेले सर्व बोगस काम थांबलेच पाहिजे हा झाला इथं लिहिलेला. इथं लिहिलंय 150-200 वर्षापूर्वी मंदिरातील चुकीच्या कामामुळे वाळत असलेले पिंपळाचे झाड. इथं पिंपळाचं झाड आहे काय मंदिरामध्ये आणि ते 150 ते 200 वर्षापूर्वीचं झाड आहे असं या फोटो इथं लिहिलेलं आहे. आणि त्याच्या खाली दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला प्रस्तावित असलेले महाद्वाराचे चालू काम. इथं खाली चालू काम ज्या ठिकाणी आहे म्हणजे सुरुवातीला मी तिथं ज्या ठिकाणी पोहोचलो होतो तिथं ज्या ठिकाणी काम चालू होतं त्या चालू असलेल्या कामाचा फोटो इथं लावण्यात आलेला आहे. आणि पूर्व ईशान्य दिशेला चालू असलेले शौचालयाचे काम म्हणजे हे शौचालयाचे जे काम आहे ते सुद्धा कामाचा इथे फोटो लावलेला आहे. इथं पत्रे मारलेत वर आणि पत्रे मारून इथं उपोषण सुरू आहे. मोठं आहे शेड लावलेलं. इथं आतमध्ये आहेत आता महादेव खटावकर आहेत. आतमध्ये पण भलं मोठं बॅनर लावलेलं आहे. दाखवा त्या कॅमेरा. आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. मी नेमकं हे जे उपोषण आहे सुरू यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरची बाजू आहे. इथं समोरच रोडला उपोषणाला बसलेले आहेत महादेव खटावकर आहेत. पुढे या इकडं. मला सांगा तुम्ही काल उपोषण सुरू केले आज दुसरा दिवस आहे. काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या नेमकं आता सविस्तर सांगा. आमची मागणी अशी आहे की श्री संत गोरोबा काकाच्या पूर्व दिशेला जे महाद्वार आहे आज रोजी अस्तित्वात त्या ठिकाणी महाद्वार करावं असं आमची 1 नंबरची मागणी आहे. 2 नंबरची मागणी आमची अशी आहे की श्री संत गोरोबा काकाच्या मंदिराच्या पूर्व बाजूला जे शौचालय केलंय त्या ठिकाणी ते शौचालय काढण्यात यावं. आणि 3 नंबरची मागणी अशी आहे की श्री संत गोरोबा काकाच्या मंदिरामध्ये आज रोजी जे काम चालू आहे त्या ठिकाणी पिंपळाचं झाड वाळलेलं आहे. तर त्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळे ते झाड वाळलेलं आहे. ह्याच्या सगळ्या कामाची चौकशी करावी आणि नंतर पुन्हा काम चालू करावं. तर जी महाद्वार आहे तुम्ही अनेक संतांचे महाद्वार बघा कुठल्या बाजूला आहेत. आणि राणा जगदीशसिंह पाटील यांनी 9 तारखेला उद्घाटन केलेलं आहे. तुम्हाला बघू शकता त्या बोर्डवर ते सगळं त्यांनी फेसबुकला लाईव्ह केलेलं आहे. पेपरला बातम्या आलेल्या आहेत की महाद्वारचं उद्घाटन आम्ही ह्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी प्रतिसाद कामाची सुरुवात केली आहे. त्यानंतर आम्ही उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणाला बसलेलो. आता ते काम जे आहे ते काम तुम्ही अडवलंय का? काम आम्ही अडवलं नाही. ती काम धर्मदाय आयुक्तच्या मॅडमनं सांगितलेलं आहे की पूर्व दिशेला महाद्वार झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी ती पत्र दिल्यामुळे काम थांबलेलं आहे. ते भला मोठा खड्डा केला सगळा रोड खोदून टाकलाय तिथं. पण हे काम नेमकं कोणत्या विभागामार्फत सुरू आहे आणि किती रुपयाचं काम आहे? सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ते काम चालू आहे. आणि त्या अधिकारी तिथं नियंत्रण ठेवतात मोरे साहेब आलेत काय तेच आहेत. आणि ती जी आज रोजी महाद्वार आहे ती 3 ते 4 गावाला जाणारा रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावर महाद्वार तुम्ही ह्या म्हणजे इतिहासात बघा किंवा संतांचे बघा किंवा अनेक महाद्वार असतील ते बघा की रोडवर कुठलं महाद्वार आहे का? एक तर ती चक्क रोडवर महाद्वार केलेला आहे तिने जे आज रोजी अस्तित्वात केलेलं आहे. हे जे काम आहे ते महाद्वार आहे प्रवेशद्वार आहे का कमान आहे याच्याबाबत निश्चित आपण केलं का? चौकशी केली खात्री केली का? असं तुम्ही आज पत्रकार आहात. तुम्ही बातमी दिली. प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी उद्घाटनाला होते. आज तुम्ही बघू शकता एक डिजिटल मी लावलेला आहे. तिथे राणा जगदीशसिंह पाटील आज सध्याचे आमदार आहेत. ती तेरचे आमदार आहेत. तुळजापूरचे आमदार आहेत. त्यांनी त्या ठिकाणी महाद्वार आहे म्हणून नारळ फोडलं. तशा त्यांनी बातम्या प्रकाशित केल्या. साहेबांना आम्हाला समोर सांगितलं ह्या ठिकाणी महाद्वार आहे म्हणून. कोणत्या साहेबांनी सांगितलं? काय मोरे साहेबांनी. बघू आता प्रशासनाकडे बी जाऊ. पण मला सांगा आता मग तुमची आता दुसरा दिवस आहे मग तुमच्याकडे अधिकारी वगैरे कोणी पोलीस कोणी डॉक्टर त्या तपासण्या वगैरे झाल्या तुमच्या कोण आलं तुमच्याकडे? असं नाही माझ्याकडे कुणी आलं नाही आतापर्यंत. त्यांनी फक्त मला फोनवर संदर्भ सांगितला. यांचं मला बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी कमान करतो आहोत. तर आमचं म्हणणं आहे की 100 फुटावर कमान करायचं रोडवर करावी. शासनाचे 2 कोटी 84 लाख रुपये वाचवावे. 1 रुपया परेशान आहे गोरगरिबाची. मला सांगा मग एक तर मंदिराचा विकास 40 वर्षापासून आमचा झालेला नाही. आज जी विकास व्हायला चुकीच्या पद्धतीने करायचे ती पैसे वाचवावे. 100 फुटावर मला सांगा त्या साईडला दक्षिण बाजूला पहिला या अगोदर दरवाजा आहे.
तुम्ही का आमचं म्हणणं आहे की त्या बाजूला कमान करा आणि जी महाद्वार आहे तिथं त्या ठिकाणी महाद्वार करा. जी साधू संतांचं जी आतापर्यंत चलत आलं, तुम्ही सगळ्या संतांचे बघा महाद्वार, तुळजाभवानीचं बघा, दक्षिण उत्तर रस्ता आहे, महाद्वार पूर्व बाजूला आहे. बरं आमच्या काकाचं वंश परगत पहिल्यापासून महाद्वार आहे ना. आणि तुम्ही आज बघा, आज नवीन महाद्वार जर केलं तर ही दक्षिण उत्तर म्हणजे तिथून जर महाद्वारामध्ये दर्शन घेतलं तर ती रोडवर आहे. मला सांगा, ती शौचालय दर्शन होत आहे. आणि जुन्या महाद्वार दर्शन घेतलं तर कालेश्वर दर्शन होत आहे. मग ही पुण्य जागा कुठली आहे सांगा मला. आणि तुम्ही वारकरी संप्रदाय जावा आणि अनेक संतांना विचारा की महाद्वार कुठल्या बाजूला पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे, आणि त्याप्रमाणे त्यांनी करावं. एवढी लहान मागणी आहे आमची. आता मला सांगा, हे तुम्ही राजकीय स्टंट करता असं काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही माजी सरपंच होतात, तुम्हाला अपात्र केलं होतं म्हणून ते तुम्ही जाणीवपूर्वक असे काही करता तक्रारी, असं काही लोकांचं मत आहे, त्याबद्दल काय वाटतं? याच्या अगोदर 6 महिन्याखाली शौचालयाचं काम अडवलं होतं, बरोबर आहे. मग शौचालयाचं काम अडवल्यावर त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं जाऊ द्या, निधी माघारी जाईल म्हणून सांगितलं, म्हणून आम्ही आता धर्मादायक आयुक्ताच्या मॅडमने दिलं, त्याच्यावर तुम्ही तुमचं काय उत्तर आहे? त्यांनी सांगितलं ना ह्या ठिकाणी करू नये, पूर्व बाजूला करावं म्हणून. माझ्याकडे त्याचं पत्र आहे त्यांचं. मग त्यांचं राजकारण आहे का ती राजकारण आहेत का? म्हणजे तुमच्या फायद्यासाठी आम्ही काय जी समाजात आहे ती आम्ही तुम्हाला समोर आणून दाखवलं की चुकीचं आहे म्हणून. आणि मी काकाच्या मंदिरासाठी ह्याच्या अगोदर झटलेलो आहे. मी राजकारण संबंध तेव्हा झटलेलो आहे. मी राजकीय काय संबंध आहे? तुमचा आरोप थेट कोणावर आहे? कोणी करलं हे सगळं? कोणी केलं? मला सांगा, ज्या व्यक्तीने, ज्या आमदार साहेबांनी त्याचं महाद्वार आहे म्हणून उद्घाटन केलंय त्यांनाच आम्ही सांगितलं की तो आम्हाला ज्या आर्किटेक्चरनं दिलंय की महाद्वार ह्या बाजूला असतं ते आम्हाला सांगा, वास्तुशास्त्राचा आधार द्या आणि अनेक संतांचं तुम्ही दाखवा ह्या बाजूला आहे म्हणून. आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. चुकीच्या पद्धतीने वागायचं तुम्ही, आरोप आमच्यावर करायचं, आम्हाला राजकारण नाही करायचं. ते संत ठिकाणी का ते काकाचं एवढं वाईट आहे, थापटनं बसलं तर 3 पिढ्या तिथं काय करायचं नाही. आता काय शेवट म्हणजे तुम्ही किती दिवस थांबणार आहे तिथं? मला जोपर्यंत पूर्व बाजूला महाद्वार होत नाही, मला लिखी दिलं जात नाही कलेक्टर साहेबांनी, तोपर्यंत मी ह्या ठिकाणी उठणार नाही. बघा, तेरमध्ये श्री संत गुरुबाबाचं मंदिर आहे. मी त्या मंदिराच्या ठिकाणी दाखवलं तुम्हाला. नेमकं आता खोदून ठेवलेला रस्ता आहे आणि तो उपोषण सुरू आहे महादेव खटापर्यंत. आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा. आता हे नेमकं काय आहे? कमान आहे, महाद्वार आहे का प्रवेशद्वार आहे? आता प्रशासनाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत. मला सांगा साहेब, तुमचं नाव काय पूर्ण? मोरे, प्रकाश मोरे. आता इथं उपोषण सुरू आहे, दुसरा दिवस आहे त्यांचा. पण त्यांच्या मागण्या नेमकं अशा आहेत की ते महाद्वार आहे असं म्हणणं आहे यांचं, आणि तुम्ही पण सांगितलं म्हणून महाद्वार आहे म्हणून. खरं आहे काय? आता जे मंदिर प्रशासनाची जागा जी आहे त्या जागेच्या हद्दीमध्ये कमानीचं काम होत आहे आणि पूर्वमुखी जो दगडी भिंत आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, लाकडी प्रवेशद्वार जे आहे त्या जागेत भविष्यामध्ये प्रवेशद्वार होणार आहे. टप्प्याटप्प्यानं मंजुरी आहे, जसे येतील तसे येणार आहे. आणि जे संडास बाथरूमचं जे काम आहे, पुरातत्व विभागाने घेतलेले काम आहे, ते खटावकर म्हणते की ते मागे अडवलं होतं वगैरे, काय केलं ते तिने परत नंतर करू दिलं. 3 एजन्सी तिथं काम करत आहेत, जिल्हा परिषद, पुरातत्व विभागाने. आम्ही आता जे काम आहे, मंदिर प्रशासनाची जी जागा आहे ट्रस्टची, त्या जागेच्या हद्दीमध्ये आपण हे कमानीचं बांधकाम करत आहोत. म्हणजे कमान जे बांधताय तुम्ही, हे मंदिराच्या जागेत बांधताय? मंदिराच्या जागेत, मंदिराच्या कंपाऊंड वॉल केलेलं आहे बाजूला. कंपाऊंड वॉल आणखीन झाले नाही बाजूला, पण मंदिराच्या हद्दीमध्ये उत्तर दक्षिण रस्ता जो आहे त्याला परपेंडिक्युलरली कमान होत आहे. किती रुपयाचं काम आहे? 2.5-3 कोटीचं काम आहे ते. आता हे काम आता ह्यांनी अडवलंय, मग ह्याच्यावर तुम्ही काय पर्याय करणार? नाही, आता त्यांचा आग्रह आहे की पूर्व मुख्यला अगोदर ते प्रवेशद्वाराचं काम हवं, दगडी भिंतीचं तिथं काम हवं. तेही काम होणार आहे. टप्प्याटप्प्यानं मंजुरी आल्यानंतर तेही काम होणार आहे. आता ह्यांनी जे म्हणतात की बाबा लेखी द्यावं, आम्ही लेखी द्यायला आजही तयार होत ना. आणि आज पत्र दिलंय, या पत्रामध्ये लिहिलंय आम्ही हे प्रवेशद्वाराचं जे आहे पूर्वमुखीलाच होणार आहे ते. त्याच्यामुळं क्लिअर आहे, त्याच्यामध्ये कुठं. आता हे जे तुम्ही जे बांधकाम करताय ते प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्याचं? कमान आहे, कमान. कमान कमान हा, प्रवेशद्वार नाही. हा आणि महाद्वार पण नाही. महाद्वार पण नाही. ही कमान आहे, एंट्रन्स. तुम्ही त्या कॅम्पसमध्ये येण्यासाठी एंट्रन्स. आणि जे मेन परिसर आहे, जो दगडी भिंत आहे, त्याच्यामध्ये पूर्वमुखीला जे प्रवेशद्वार होणार आहे, नवीन होणार आहे, ते होणार आहे. आता हे काम चालू आहे का बंद आहे? तिथं चालू आहे ना, काम चालू आहे. काम चालू आहे, काम बंद नाही? काम बंद नाही. बंद करण्याची सूचना वगैरे काय आलं? नाही, काही नाही, चालू कर. त्या दिवशी 1 तारखेला तुमचं काम चालू आहे? हा, 1 तारखेला काय म्हणले? 1 तारखेला मॅडम, आम्ही खटावकर वगैरे सर्व होतो, ते करायला सांगितलं. ते काम चालू आहे. बघा, इथं आमरण उपोषण सुरू आहे, सामूहिक आमरण उपोषण आहे. जे संत गुरुबा काकाच्या मंदिराच्या समोरची जी तिथं खोदकाम सुरू आहे
ते नेमकं कशाचं आहे, काय आहे, उपोषणकर्त्याचं काय मत आहे. इथं प्रशासकीय अधिकारी सुद्धा होते, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळी चर्चा, दूध का दूध पाणी का पाणी. आता सुरुवातीला मी तुम्हाला ज्या ठिकाणी कमानीचं काम सुरू आहे तिथं जाऊन दाखवले, खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्यानंतर इथं उपोषणकर्ते आलेले आहेत, मी तुम्हाला उपोषणकर्त्याचं सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. अधिकारी सुद्धा आले होते, त्यांचं काय मत आहे नेमकं सगळ्या बाजू. आता आपण थेट परत तेर गावामध्ये जाऊ आणि तेर गावाच्या जे नागरिक आहेत तेर गावातले त्यांचं काय मत आहे या प्रकरणावर. नागरिक काय म्हणतात थेट आपण तेर गावात जाऊ परत आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा. चला आता तेरमध्ये जाऊ आणि नेमकं प्रकरण काय आहे थेट जाणून घेऊ आपण. चला बघा, तेर गावामध्ये श्री संत गोरोबा काकाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर आता जो दक्षिण उत्तर रोड आहे, सिमेंट रोड, तो खोदलेला आहे आणि त्या रोडचा सध्या वाद सुरू आहे. नेमकं त्या खोदलेल्या ठिकाणी काय होणार आहे, कमान, प्रवेशद्वार का महाद्वार, त्याचा वाद सुरू आहे. तिकडं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथलेच महादेव खटावकर हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे जे काम सुरू आहे हे काम मंदिराच्या पूर्व बाजूलाच व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी तिथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. मात्र प्रशासनाची काय बाजू आहे ते सुद्धा दाखवली. मुन्ना खटावकर काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी सुरुवातीला गेलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव खटावकर यांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा दुसरा दिवस आहे, मी तिथं गेलो होतो, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. त्याच ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आले होते, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी. दूध का दूध पाणी का पाणी, प्रकरण काय होऊन जाऊ द्या एकदा. आता प्रकरणाची सगळी बाजू दाखवणार आहे मी तुम्हाला. आता इथं तेर गावात पोहोचलोय, या परिसरामध्येच महादेव खटावकर यांचं घर आहे, त्याच परिसरात मी पोहोचलोय. पेठ म्हणतात तेर गावातलं हे पेठ आहे, परिसर आहे. इकडे दाखवा कॅमेरा. इथं पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर चौक आहे, तेर पेठ असा आहे. तिथं पलीकडं तिथं चौक आहे, अहिल्यादेवी होळकर चौक म्हणतात त्याला, तेर पेठ असं आहे. आणि इकडे ही जी मंडळ आहेत ही इकडे दाखवा कॅमेरा, हे तेरचे इथलेच आहेत हे लोक सगळे. पण प्रकरणामध्ये काय घडतंय, नेमकं चाललंय काय, लोकांचं काय मत आहे नेमकं, आता नागरिकाचं काय मत आहे. उपोषण सुरू आहे, तिकडे आमदार राणा पाटलांनी तिथं उद्घाटन केलं, तिथं महाद्वार म्हणून अशा बातम्या दिल्या असं त्यांचं महादेव खटावकर यांचं म्हणणं आहे. त्यांनी तसं बॅनर पण लावलेलं आहे. हे राजकीय विषय सोडून हे मंडळी काय म्हणतात नेमकं यांचं सुद्धा मत घेणं गरजेचं आहे. म्हणून मी तेर गावात पोहोचलोय. आता काय चाललं मामा, काय नाही तुम्ही कुठल्या राजकारणाशी तर संबंधित नाहीत की? काय संबंध काय नाव आहे तुमचं? मी भीषण बाबाराव खतर. आता तिथं गोरोबा काकाच्या मंदिरासमोर ते खोदून ठेवलेलं आहे काम. काय काम आहे माहिती आहे तुम्हाला? हा काय आहे? खोदलंय मनामध्ये, मी काय बघितलं नाही पण म्हणते की कशाचं आहे ते काम? ते महाद्वार म्हण कसलं. हा तर ते चुकीचं आहे, हे बरोबर आहे. चुकीचं आहे का? चुकीचं आहे. कारण आज 700 वर्षापूर्वी जी केलंय ते कशाला केलंय, त्यांनी केलंय त्या लोकांनी. मग आज बी तीच पाहिजे ना. आज बदल कशासाठी तुम्ही करता, बरोबर आहे का? पहिलं जी लोकांनी केलंय तीच राहू द्या ना. काय केलं पहिलं? 700 वर्षापूर्वी गोरोबा काकाच्या लोकांनी जी केलंय तीच बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यांनी बरोबर केलंय, आज तुम्ही बदलायचं काय करा नाही. बरं, तिथं मग मुन्ना खटावकर उपोषण करायला तिथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करायला गेले. ती कशासाठी हे काय मला माहित नाही. राणादादानं उद्घाटन केलंय. हा उद्घाटन कुणी का करेना, पण ही चुकीचं आहे, ही बरोबर आहे. होय, तिथं काय कशा काय मला कल्पना नाही दिली. तुम्हाला माहिती नाही काय? तुम्हाला माहिती नाही, आम्ही तिकडे जातो ना, तिकडे जातो ना सहज आम्ही बघितलं नाही. तिकडे गेला का मंदिराकडे? होय, तुम्ही गेलता वा? गेलता? बघितलं का तिथं काय आहे ते? बांधकाम चालू आहे, कशाचं ती कमान करायची मध्ये कमान करायचे म्हणते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चांगला आहे. मग खटावकर म्हणते तिथं व्हायला नाही पाहिजे कमान. कसं आहे, विरोधाकडे कामच असते ती. चांगल्या कामाला देवाच्या कसा अडवायचं कोणीतरी, देवाचं होईल ना, करू द्यायचं. गावात राजकारण करायचं, तुम्ही काय करायचं ते देवळात काय देवळात राजकारण करायला काही मग काय राजकारणाला बाब झाला काय? व्हायलेला कामाला आडवाडी करायची म्हणजेच. त्यांचं म्हणणं आहे की हे इकडं ह्या बाजूला नाही व्हायला पाहिजे, पूर्व बाजूला व्हायला पाहिजे मंदिर. ते इंधनाच्या मनावर असतं का, जी समजा कोणी अकाउंट दिले तीच करता त्याच्या पद्धतीने करणार. ती काय नाव आहे तुमचं? तुकाराम आहे. होय, काय म्हणला तुम्ही? काय व्हायला लागले ती चांगल्यासाठीच व्हायला लागलं म्हणायचं. दुसरी कमान घ्या मंजूर करून, तिथली नसती तर बाहेर करा, दुसरी कमान एक तिथली नसते तर मंजूर बाहेर एक करा, दुसरी करा. ती व्हायला लागली ती इंजिनियरनच केली असेल ना का, तुम्ही आपल्या मनावर करायली.
व्हायला लागली ती चांगलीसाठीच व्हायला लागली. होय, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही बघितलं तिथं? हो बघली कमानीचं काम चालू आहे. ती कमान जी आहे ती पुढल्या बाजूला व्हायला पाहिजे. कमान ती महाग झाली, चुकी झाली जरा कमान. काय म्हणले तुम्ही? चुकीची आहे ती कमान. हे म्हणते आता कमान कशा दुसरी मंजूर करून घ्या म्हणते. राजकारणाचा विषय आहे. राजकारण हे राजकारणी आहेत का? हा, हे राजकारणी आहेत का? हे काय राजकारणाचं बोलायला ते तुम्ही कुठलं राजकीय पक्ष संबंधित आहो का? नाही पदाधिकारी आहेत कधी कुठं आहेत का? चुकीचं बोलतात. तिथं बोलता म्हणून तुम्ही व्हायला लागली ती तर होऊ द्या, दुसरी घ्या की मंजूर करून आज कमान. आम्ही म्हणतो हो काय बोलता. कमानी डबल नसतात. जुन्या वास्तुशास्त्राप्रमाणे जे आहे ते सगळं म्हणजे सोडून कशाला घ्यायची? आहे तिथं व्हायला लागली काकाच्याच मंदिरात व्हायला लागली ना, का बाहेर करायची? हा, रस्त्याच्या मध्ये करतो. ती पुढे व्हायला पाहिजे. कुठं व्हायला पाहिजे होते? जे आता ब्रिज आहे रस्त्यात त्या ठिकाणी बी व्हायला पाहिजे ते कोपऱ्यावर. आतमध्ये झालेली आहे कमानच्या. पण ते शासकीय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की ही कमान आहे, प्रवेशद्वार महाद्वार नाही. नाही ती कमानच म्हणते ना. हे महाद्वार जी आहे ती पलीकडे घ्यायची. महाद्वाराचा वाद आहे का प्रवेशद्वाराचा आहे का कमानीचा वाद आहे? मग आता कमानीचे वाद आहे, महाद्वारचा वाद आहे. मग ही कमान काय, कमानीचा कशाचा वाद आहे म्हणतो? कमान जी आहे तर पाठीमागे झाली, कमान पुढे घ्यायची म्हणजे काटाकोणी अडवलं होतं काम ती. बरं, आता खटावर उपोषण करायला मग? हा काटाकोर 2 तारखेपासून करायचं उपोषण. होय, उपोषण करायला ती. तर उद्या उपोषण करणे त्यांचं काही नाही हो. जी व्हायला लागली ती सरकारी आले ना काम, आपल्या घरचं आहे का कोणाचंच नाही घरचं. व्हायला लागले ती होऊ द्या, माझं मन अडवून कुणीच कोणाला. तुमचं काय नाव आहे? राम झिंजे. राम झिंजे. होय, काय म्हणतो आता कमान आहे व्हायला लागली माहिती आहे? हो माहिती आहे. मग तशा रस्त्याला चांगली दिसते हवेला कमान. कसं आहे माणूस जर बाहेरचं आलं, आता इथं पहिल्यांदा चौकात विचारतो की गुरुबागाचं मंदिर कुठं आहे, पण ती जर रस्त्याला राहिली कमान तर कसं आहे माणसाला समक्षात आता हे रस्त्यावरच आहे की ते? आता रस्त्याला ना आतमध्ये आहे. अलीकडे अजून अलीकडे करायची का? इकडे पुलापाशी तिथं कमान, अजून इकडे करायला पाहिजे. कमान पुलापाशी चांगली दिसणार. ही मुन्ना खटावकर पण तिकडे करा, कुठं पूर्व दिशेला. म्हणजे पुरं रस्त्याला म्हणजे पलीकडल्या साईडला बी केली तरी रस्त्याला दिसणार आहे ना. पण हे आता पाठीमाग आहे आणि ती बुकुनवाडीचा रस्ता आहे ना, त्याच्यामुळं कसं रस्त्याला आली तर चांगली दिसते. हे आमचं असं म्हणणं आहे गावकऱ्याचं. होय, तुमचं काय म्हणणं आहे मामा? काय चाललंय मग? बरं आहे. कसं आहे ते खोदलेलं काम आहे तिथं? मी बघितलं मंदिरापाशी ते पालीकडे इकडे असा रस्ता जातो तिथं खोदलंय, माहिती आहे काय? नाही, बघितलं नाही मी. वरती गोरबाकाच्या मंदिरापाशी जे रस्ता आहे का, ती सिमेंट रस्ता, तिथं असं इकडे रस्ता आहे पूर्व उत्तर दक्षिण उत्तर. तर तिथं असं खोदलंय मग कमान करायची म्हणून. तर ती मुन्ना खटावकर म्हणते तिथं नग करायचं, पलीकडे करायची म्हणतात मंदिराच्या समोर. मंदिरासमोर जमते का? इथं अलीकडे केले चांगले, सगळ्या बाहेरगावच्या लोकांना बी कळत इथं अलीकडे कमान आहे, मंदिर आहे. तिथं त्या मंदिरासमोर करून काय करतोय? इथं अलीकडे या रोडला दोन्ही रोडच्या पैसे केली तर चालतंय. खोदलेलं बरोबर आहे का ते? हे काकाचा रोड, काकाचा रोड तिकडून आलेला आहे. इकडे तोंड करावं कॅमेरा. काकाचा तर रोड आलेला आणि ही रोड तिथं केली तर चालतंय. बघा नेमकं काय लोकांचं मत आहे, मी दाखवतो तुम्हाला. इकडे मंडळी आलेली काय म्हणले, कसं आहे या ए मामा. तिथं कमानचा गुरुबाकाच्या तिथं ते मंदिर गेलता का तुम्ही मंदिरात? जोरात बोलल्यावर ऐकू येते का? जोरात बोलल्यावर बी नाही का? बर बर, बघू आता काय मंडळ इकडे पण आणखीन असतील. जाऊया आपण वेगवेगळ्या ठिकाणी. मामा इथेच आहे का तुम्ही? इथले जाऊ. थांबा 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 थांबा, इकडे या. काय नाव आहे तुमचं? रामगडे. रामगरड. रामगुडे. तिकडे मंदिरात गेलता गुरुबाकाच्या? कधी गेलता? थोड्या वेळ झालं. ते खोदलंय तिथं गुरुबागा काय पाया पडायला गेलो. ते रस्त्याला तिथं खोदलेलं बघितलं का? कशाचं काय ते? कशाचं आहे काय आपल्याला माहिती आहे, तिकडे कशाला गेलं ते तिथं बांधकाम करायला लागली, ते काय माहित आहे? हो नाही आपल्याला पण ते काय तिथं महाद्वार प्रवेशद्वार असं ह्या वाद चालू आहे काहीतरी, माहिती आहे का तुम्हाला? नाही काही नाही माहिती. बघा तेर गावातले लोक काय म्हणतात, तिथलेच का मामा? ह्या गावातले सांग, काय नाव आहे तुमचं? कदम, बालाजी कदम. तिथे त्या गुरुबाकाच्या मंदिराच्या समोर एक बांधकाम कशाच तरी चालू आहे, खोदलेलं. कशाच आहे ते गेटचं ते महाद्वार प्रवेशद्वार कमान असं काहीतरी प्रवेशद्वार आहे. मग ती तिथं व्हायला पाहिजे का पलीकडे व्हायला पाहिजे? तिथंच व्हायला पाहिजे समोर. कुठं? ते समोर खाणलंय तिथं. आले तिथंच का बरं? समोर आहे ना, एकदम रस्ता आहे ना समोर. बघा महादेव खटावकरांचं तिकडे उपोषण सुरू आहे.
आमदार राणा पाटलांनी उद्घाटन केलं. प्रशासन काय म्हणतंय, अधिकारी काय म्हणतात आणि सध्या जे चाललेलं वातावरण आहे यावर सर्वसामान्य लोक जे आहेत तेर गावातले काय म्हणतात, सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं असतं. राजकीय खेळ हा वेगळा, पण सर्वसामान्याचं मत हे वेगळं असतंय. त्यामुळे मी तेर गावात आहे. आता पेठ परिसरात वेगवेगळ्या भागात जाऊ आपण तेर गावामध्ये आणि त्या इथले लोक, या गावातले या लोकांचं काय म्हणणं आहे, नेमकं तिथं काय प्रवेशद्वार, कमान, महाद्वार बांधकाम तिथंच व्हायला पाहिजे का पलीकडे व्हायला पाहिजे, हे जे चाललंय याबद्दल लोकांना काय वाटतंय बघूया आपण. दुसऱ्या भागात जाऊ तेर परिसरामध्ये आणि तिथले लोक काय म्हणतात बघूया आपण. चला बघा नेमकं काय म्हणतात लोकांचं काय मत आहे. तेर गावामध्ये श्री संत गोरोबा काकाच्या मंदिरापुढे जे खोदकाम झालेलं आहे याबद्दल सर्वसामान्य लोकांना, इथल्या काही राजकीय पुढारी सुद्धा असतील काय, आता गाव म्हणल्यावर सगळेच असणार आहेत. इथं मी आता तांबोळी पान महल अँड टी हॉटेल, इथं हा चहा बी मिळते प्यायला इथं या पानपट्टीवर. तांबोळी महल पानपट्टी आहे. नेमकं या गावातल्या लोकांचं काय मत आहे, थेट सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया जाणून घेणार. कुठले आहेत मामा? किनीचे. बरं असू दे. इथं मंदिरात गेलता का नाही कधी? नाही मंदिरात कधी गेलो का? गेलतोय की गोरोबा काकाच्या तिथं ते कमान आहे, खोदाय काम चालू आहे, तिथं खोदकाम चालू आहे तिथं, माहित आहे का? गेलता का? नाही कमान लोकांना तिथं चालू आहे. महादेव घाटाकडे उपोषणाला बसले तिथं. त्यांचं म्हणणं आहे की इथं चुकीचं आहे, असं या रोडला कमान आहे, पूर्व बाजूला व्हायला पाहिजे मध्ये. काय माहिती आहे त्यांच्या गावातला प्रश्न आहे, आपण काय बोलतो. तुम्हाला नाही कळणार त्यातलं काय? हो, काय नाव आहे तुमचं? समीर तांबोळे. बरं, आता हे इथं मंदिराच्या पुढे बांधकाम चालू आहे खोदायला, ते काय विषय माहिती आहे? माहिती आहे काय अलीकडे या की तिकडे पलीकडे काय बारा लोक इकडे? कमान चालू आहे बरं, कशाची कामं आहे ती काय? मंदिराची. मग ते योग्य आहे काय योग्य असं वाटतं? काय वाटतं बरं लोक? योग्य आहे करणं. ते खटावकर तिकडे उपोषणाला बसलेत. त्यांचं म्हणणं आहे की तिथं नाही व्हायला पाहिजे, पलीकडे व्हायला पाहिजे. तुम्हाला काय त्यातलं काय वाटतं काय असं? नाही, जे आहे ते गावाच्या हिशोबाने व्हायला पाहिजे. होय, तिथं कमान चालू आहे काय माहिती आहे? माहित आहे, काय व्हायला पाहिजे तिथं? चांगलं आहे की व्हायला लागली तर. काय नाव आहे? सलमान मुलानी. आता तिथं जे त्यांचं लोकांचं म्हणणं आहे की मंदिराच्या पलीकडे व्हायला पाहिजे, तिथं मटण ते खाऊन लोक जातात म्हणून कमानीतून, त्या असं म्हणणं आहे काही लोकांचं. बाहेर व्हायला लागली ती चांगली आहे, पलीकडे नाही. आता जिथं सध्या काम चालू आहे ती चांगली योग्य जागा आहे ती. मग ते खटावकरांचं म्हणणं आहे तिथं नाही म्हणून उपोषण सुरू आहे त्यांचं. ते कधी उपोषण करतात, कशाला उपोषण करतात का बरं? काय माहित आपल्याला. जिथं आता योग्य जागा आहे ती चांगली जागा आहे. होय मामा, काय बोलायत ना तुम्हाला? बोला, बोलतोय. तिथं कसं काय का चालू आहे? चांगलं काम चालू आहे. कुणाचं? तिकडे बघा काय बघा. कसं आहे, गावकऱ्याला जी माहिती आहे जी आहे ती चांगली आहे. पूर्वीला बी कमान होणार आहे. आता ही कॅम्पसचं महाद्वार आहे, ही गोरोबा काकाच्या कडे जी बांधकाम चालू आहे त्याच्याकडे ती कॅम्पस आहे, कॅम्पसचा हा महाद्वार म्हणतात. हे गावकरी सामान्य माणसाला माहिती. आता कसं तरी 12 महिने थोडं आमदार पैसे आणतात, चाललेत कामं, पण ते गावात वादळ तिसरेच निर्माण करतात, कामात वेळते आणणं करणं हे सगळं चालू आहे. पण एकदम चांगल्या पद्धतीनं आहे ते नियोजन. 2 होणार आहेत गेट. ही आहे आताची, ही बॉर्डरला आहे, तिला हलवायचं म्हणलं तर शेजारी शेतकरी आहे, मग शेतकरी जबरदस्ती जमीन घेऊन तुम्ही तिथं कसं उभं करणार? सामान्यावर अन्याय करून नाही ना तसं देवाचं बी काम करता येईल. म्हणून आमचं मत आहे की जी व्हायली ही चांगली कमान व्हायला लागली. दुसरं एक पूर्वेला आणखी कमानीचं काम होणार आहे, त्याला निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार राणादादा पाठपुरावा करायला लागलेत. जर वेळेस त्यांनी आतापर्यंत निधी आणलेला आहे, पण ही प्रत्येक काम चालू झालं की गावात अफवा चर्चा. आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय बाकी इस्टिमेट वगैरे काय माहीत नसते. देवाचं काम चांगलं व्हायला आमदार झटायला लागले. हा खरोखर त्या निधीचा गैरवापर व्हायला आपण उघड्या डोळ्यांना बघायला लागलो. मग ही जर तुम्ही आंदोलन उपोषण केली तर ती साहजिक आहे, लोक त्याला मानतील. पण प्रत्येक कामात ह्या जर गोष्टी करायच्या म्हणून मग गावाचा विकास कसा होणार? सामान्य लोकांच्या जी विकासाची काम ही काम आहेत योग्य आहे काय वेगळं आहे? अतिशय योग्य आहे. बरं, होय. काय म्हणतात त्याचं काम चालू आहे मंदिरासमोर? त्या गोरोबा काकाच्या मंदिराचं जे प्रवेशद्वाराचं जे काम चालू आहे ती एकदम योग्यरित्या चालू आहे. आता सध्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे ती कॅम्पस जी पूर्ण आहे, मंदिर परिसराचा जे कॅम्पस आहे त्यासाठी 4.5 कोटी रुपये पडलेले आहेत. त्याच्यामध्ये ती का प्रवेशद्वाराचं काम चालू आहे. बाकी इतर पैसे जे आहे ते मंदिर परिसराचा आतमधला जे विकास आहे, साईडचं जी बाहेरचं जी रिकामी जागा आहे ती होणार आहे. आणि ती उपोषणला जी कोण बसलेली आहेत, उपोषणला जे कोण खटावकर माजी सरपंच जे बसलेले आहेत, नाही का त्यांची ओळख आहे, ती बसलेले जे आहेत त्यांचं प्रत्येक कुठल्याही गोष्टीत अडवणुकीशिवाय दुसरा विषयच काय नसतो. आता त्यांचं म्हणणं काय, अगोदर अलीकडं रस्त्याच्या साईडला काम प्रवेशद्वार घ्या, बरं तिथलं प्रवेशद्वार घ्यायला काय प्रॉब्लेम नव्हता, पण तिथला शेतकरी तयार नाही, शेतकरी जमीन द्यायला तयार नाही. मग विनाकारण त्याच्या शेतात कशी आपण ते प्रवेशद्वार करणार आहेत? मग परत सगळ्याच्या सल्ल्यानं सगळ्याच्या विचारानं
मंदिराचा जी एरिया आहे त्या एरियामध्ये ती सध्या प्रवेशद्वार चालू आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे बाबा ती वास्तुशास्त्राप्रमाणे ती नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्वेकडे जी कमान जी होणार आहे, पूर्वेकडे जी सध्याची दरवाजा आहे तिथं वास्तुशास्त्राप्रमाणे ती भव्य दिव्य प्रवेशद्वार परत त्याला निधीचा पाठपुरावा चालू आहे. आणि ते प्रयोजन नाही काही मग काय म्हणले? आता हे जे आहे ते महाद्वार नाही काही, ही महाद्वार नाही, ही कॅम्पसचं महाद्वार आहे. मग ते राणादादांनी महाद्वाराचं उद्घाटन केलं असं म्हणून बातम्या आल्या. त्यांचं म्हणणं आहे महादेव खटाकरांचं म्हणणं आहे की त्यांनी बातम्या पण ते जरा करून असं बॅनर करून लावलेलं आहे उपोषणास्थळी. महाद्वाराचा विषय आहे तो कॅम्पसचा महाद्वार आहे. पूर्ण मंदिराचं जे आता 4 बाजूला मंदिराला दरवाजे आहेत त्याच्यामध्ये 3 बाजू ओव्हरीचं काम झालेलं आहे. पूर्वेकडे कामासाठी त्याचं इस्टिमेट केलेलं आहे, त्याचा पाठपुरावा चालू आहे. मंत्रालय लेवलला आमचे तेरशे राणादादा पाठपुरावा चालू आहे आणि त्याच्यासाठी पैसे पण उपलब्ध करणार आहेत. मंदिराचं महाद्वार ती परत होणार आहे. ही सध्या जी आहे ती कॅम्पसचं महाद्वार आहे. ही योग्यरित्या काम चालू आहे, चांगलं काम चालू आहे. 10-5 लाख रुपये निधी जर आणायचा म्हणलं तर किती पाठपुरावा करावा लागतोय, काय करावं लागतंय. 4.5 कोटी रुपये त्या परिसरासाठी आणि महाद्वारासाठी आणलेले आहेत. ती पैसे का असे विनाकारण परत जाऊ द्यायचे का शासनाचे? ती आपल्या गावासाठी चांगलंच होणार आहे ना. गाव भव्य दिव्य दिसणार आहे, मंदिर भव्य दिव्य दिसणार आहे. कशासाठी चाललंय सगळं उपोषण, काम थांबवा असं काय? ही काही राजकीय खेळ हे चालू आहे. कुठंतरी यायचं, फोकस मध्ये यायचं, कधीतरी यायचं, काहीतरी बोलायचं. अहो तुम्ही निधी आणायचं बघा ना. तुमचा बी काळ होता, तुम्ही निधी आणा, चांगलं काम करून घ्या. तिथं काम खराब होत असलं तर ते कामाची चौकशी करा, बघा. तुम्ही विनाकारण काहीतरी करायचं, आडवं लावायचं, उपोषणला बसायचं, याशिवाय दुसरा धंदाच नाही काय. होय, खरं आहे का? काय म्हणाले सगळे एकाच पार्टीचे तुम्ही? पक्ष हा विषय बाजूला ठेवा. हे देवाचं काम आहे आणि देवाचं काम असल्यामुळं इथं राजकारणाचा काही काय संबंध नाही. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, महाद्वार आणि प्रवेशद्वार, हे 2 विषय आहेत. तर आता जे काम चालू आहे ती गोरोबा काकाचं परिसराचं जो पूर्ण जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसचं हे प्रवेशद्वार आहे आणि ह्याचं अर्थाचा अनर्थ करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर करत आहेत. आणि त्यांना ते नवीन नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि आपली पोळी भाजून घेणे हे त्यांचे जुनं षडयंत्र आहे. कोणाचं? तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांचं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेला मंदिराचं महाद्वार असावं. ठीक आहे, असावं. आमचं पण आणि गावकऱ्याचं पण सगळ्याचं म्हणणं असावं. आणि या आराखड्यामध्ये सुद्धा या मंदिराचं महाद्वार पूर्व दिशेला नियोजित आहे. त्यांनी त्या आराखड्याचा नीट अभ्यास करावा. आराखडा त्यांनी पूर्ण उपोषण चालू आहे त्याच्याबद्दल काय? जे उपोषण चालू आहे का हे गोरोबा काकांचे भक्त म्हणून किंवा तेरचा एक नागरिक म्हणून नाही तर एक ढोंग म्हणून, सोंग म्हणून काहीतरी लोकांमध्ये आपली इमेज वाढावी, लोकांनी वाहवा करावी म्हणून हे उपोषण चालू आहे. ह्याच्यामध्ये दुसरा काही उद्देश नाही. होय, काय जी बालाजीराव? बरोबर आहे त्यांचं एकदम. जी आता जी मंदिराची जागा आहे, जी आता जी मंदिर परिसराची जी एवढी जागा आहे जिथून मंदिर परिसर सुरुवात होते तिथं एक प्रवेशद्वार होत आहे. आणि जे त्यांचं उपोषण करण्याचं म्हणणं आहे की पूर्व बाजूला हे महाद्वार असावं. तर आराखड्यात अतिशय भव्य दिव्यच महाद्वार होणार आहे भविष्यात. त्यासाठी आदरणीय राणादादा प्रयत्न करायलेले आहेत पैसे आणण्यासाठी. त्याच्यामुळं ते फसवं उपोषण आहे असं आम्ही म्हणू. होय, बघूया आता इकडे नेमकं आणखीन दुसऱ्या भागात जाऊ आणि नेमकं काय म्हणणं लोकांचं बघूया आपण थेट. बघा, आपण तेर गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आता मी तुम्हाला त्या पेठ परिसरामध्ये नेमकं सर्वसामान्य लोक काय म्हणतात तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. दूध का दूध, पाणी का पाणी, 0 ग्राउंड रिपोर्ट. आपण आता तेर गावात आहेत. प्रकरण काय चाललेलं आहे, लोकांचं काय मत आहे, सर्वसामान्य लोक काय म्हणतात. इथं मी आलोय आता परवीन पान स्टॉल अँड कोल्ड्रिंक. इथं मिळतंय सगळं तेरमध्ये. तिकडे दाखवा, इकडं हे हा एक पिवळा झेंडा असलेला मल्हार चौक आहे. इथं या चौकाचा हा परिसर आहे. इकडे पंक्चरचं दुकान आहे, टायर पंक्चरचं. इकडे पलीकडे इकडे दाखवा, इथं टायर अडकवलेले आहे बघा. इथं दाखवा कॅमेरा, इथं बघा. नेमकं सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. आता तेर गावात पोहोचलोय मी. काय चाललंय पटवाले? तुम्ही तेच आहेत का? इथे जाऊ. काय नाव तुमचं? दत्ता कांबळे. तिथं ते गोरबा काकाचे तिथं खोदकाम झालेलं माहिती आहे कशाचं आहे? काहीतरी प्रवेशद्वार करलेत मला. ते योग्य आहे का अयोग्य आहे तिथं होलेलं? आता विकास करलेत म्हणल्याचे योग्यच असणार आहे, परंतु गावकऱ्याच्या भावना दुखावून करणं चुकीचं आहे. मग काय नेमकं व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे ते कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आता वारकरी आहेत काय,
वारकऱ्याचा बी विचार केला पाहिजे. ते आता त्यांचं म्हणणं आहे की पूर्व दिशेला पाहिजे, ते व्हायला लागले दक्षिण दिशेला. आणि त्यातून परत तिकडं बुकनवाडी गाव लागतंय. त्या बुकनवाडी गावामध्ये जाणारे जे लोक आहेत, समजा मांस मटण वगैरे घेऊन जातात, तर काही जणांची भावना अशी आहे की बाबा आपण देवाच्या प्रवेशद्वारात प्रवेश करतो, तर अशा गोष्टी घेऊन जाणं पाप ठरू शकतंय. मग हे कुठंतरी विचारात घेतलं पाहिजे ना काम करणाऱ्यांनी. तुम्हाला काय वाटतं? पूर्व दिशेलाच करावं. तुमचं काय नाव आहे? युवराज आंधळे. काय काय म्हणले तुम्ही? तिथं ते खोदकाम व्हायला लागले आता. तिथं खोदकाम व्हायला कोण गुत्तेदार आहे माहित नाही, कुणाचं नियोजन आहे माहित नाही. पण आम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की तिथं जे सगळं होईल ते चुकीचं होईल. कशामुळं? एकतर प्रवेशद्वार कुंकड असतं, देवाचं तोंड कुंकड असतं, पूर्वेला असतं. पूर्वेला हे व्हायला पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरी मुद्दा, कमान जी होईल ती कमान ह्या उस्मानाबादकडनं जाणाऱ्या रोड करून, मुरुडकडल्या येणाऱ्या रोड करून अशी समोर पाहिजे. ते अशी चुकीच्या पद्धतीने होईल. आणि आतमध्ये जे मंदिराचं काम चालू आहे, आतमध्ये जे मंदिराचं काम चालू आहे ते इकडे 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 या, इकडे या. ते आपल्याला पानपेटवाला घ्यायचं अजून. ते जे परंपरेनुसार तिथं जी झाड आहे, पूर्ण त्या झाडाची वाट लागली. नियोजन अभावी, कोणाचं लक्ष नसल्यामुळं, आणि गावाला कोणी वालीच राहिला नाही. बघा सर्वसामान्य लोक काय म्हणतात, व्यापारी काय म्हणतात, मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. थोडी इकडे या. काय नाव आहे तुमचं? शेख बख्तावर शाबुद्दीन. दुसऱ्या गावात जाऊ. इथले जाऊ. आता तिथं त्या गुरुबा काकाच्या तिथं माहिती आहे का ते खोदकाम चालू आहे ते? हा, प्रवेशद्वार होईल ना. हा, मग ते योग्य आहे काय योग्य आहे? योग्यच म्हणायचं असं, त्यांच्या हिशोबाने करायला म्हणलं तर. तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे. काही लोक म्हणते तिथं नाही व्हायला पाहिजे, पलीकडे व्हायला पाहिजे. आता प्रत्येकाचं वेगवेगळे विचारसरणी वेगवेगळे हे, जास्त जे विचार करण्याची टेंडन्सी वेगळी आहे ना. बघा इथं नेमकं सर्वसामान्य लोक काय म्हणतात, अनकट ग्राउंड रिपोर्ट दाखवणार. कॅमेरा चालू ठेवा. मी आता इथं तेर गावातच आहे, बघूया आपण. तुम्ही तेच आहेत का? बघा बोलायला गेलेत, जाऊ द्या, जसं आहे तसं दाखवू आपण. पण आता इकडे जाऊ आपण. नेमकं या गावातले लोक जे आहेत, तेर गावातले, मुन्ना खोटाकरांचं उपोषण, आमदार अण्णा पाटलाचं उद्घाटन आणि सुरू असलेला वाद, नेमकं यांचं काय मत आहे? आपण इकडे पण जाऊ. या बाजूला महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स दिसतंय दुकान पुढं. कॅमेरा इकडून घ्या, बघू आपण तेर गावामध्ये नेमकं लोकांचं काय मत आहे आणि हे जे चाललेलं आहे याच्यावर सर्वसामान्य लोक काय म्हणतात, राजकीय मंडळी काय म्हणतात. उपोषण सुरू आहे, पाठीमागे जाऊ जरा. उपोषण सुरू आहे, नेमकं काय चाललेलं आहे तेर गावात. थेट आपण अनकट ग्राउंडचा रिपोर्ट जसा आहे तसा दाखवणार आहे मी तुम्हाला. बघूया आपण इकडे. आता इकडे सम्राट हेअर सलून दिसते, पण आता तिथं हॉटेल टाकले त्यांनी. तुम्ही इथलेच आहेत का? काय नाव आहे तुमचं? पांडुरंग कोळेकर. बरं, काय करतो? दुसरा दुकान आहे. का पक्षाच्या कुठे? तिथं ते गोरबा काकाच्या मंदिरात गेलता तुम्ही? बरं, तिथं खोदलेलं आहे ती कशाचं माहिती आहे काय? गेट. कशाचं गेट आहे? मंदिराचं प्रवेशद्वार. मग ते महादेव खटाकर उपोषणाला बसलेत, माहिती आहे तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे तिथं व्हायला नाही पाहिजे, पलीकडे व्हायला पाहिजे, पूर्व बाजूला. पूर्व बाजूला दरवाजा आहे पूर्वीचा. पूर्वीला दरवाजा आहे पूर्वीचा. एक दरवाजा आहे की मंदिराचा दरवाजा आहे पूर्वीला. मग ही जी आहे ती आता चालू आहे ही बाहेरचं गेट आहे. मंदिराच्या बाहेर कमानी आलेली. मंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेला आहेच की. तुमचं काय मत आहे, कुठं व्हायला पाहिजे? इथं तिथंच व्हायला पाहिजे का पूर्वेला व्हायला पाहिजे? पूर्वेला आहे की मंदिराचं प्रवेशद्वार. म्हणजे आता हे व्हायला लागलेलं त्याच्याबद्दल बरोबर आहे. बरोबर आहे. मग उपोषण चालू आहे त्यांचं, तिथं नग म्हणतात ते. आपल्याला काय माहित नाही, पण बरोबर आहे काम. बरोबर आहे. बघा जे काय आहे ते दाखवूया आपण सर. काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? जाऊ द्या, त्यांचं बघू, पण आपलं बोला. तिथं ते कमान चालू आहे आता बांधायला. काय महाद्वार आहे, प्रवेशद्वार आहे, काय नेमकं चालू आहे तिथे? प्रवेशद्वार आहे. बरं, ती योग्य आहे का? योग्य आहे. योग्य आहे. कसं काय? कसं काय म्हणजे महाद्वार आहे ती पाठीमाग आहे ती सर आहे या जागेवर. हे आहे ती कंपाऊंड वॉलचं प्रवेशद्वार आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आता तिथं ते कमान जे आहे ते तिकडे पलीकडल्या गावाला जाणार आहेत, ते मास्क घेऊन जाणारे लोक आहेत, तिथं कमानीतून जायला नाही पाहिजे, असं लोकांचं काय मत आहे? नाही तसं काय नाही, तसं काय नाही. म्हणजे ते जागा जे आता जे तिथं काम व्हायला लागले ते योग्य आहे. योग्य आहे. होय, बघूया आपण. इकडे पण आहे मंडळी. काय चाललं अविनाशराव? बरं आहे का? कुठला गावात ती पलीकडचा? कुठलं तू गावचं काहीतरी झालं तुमचं? ते तो गावचा विषय मिटला, वाद सोडवला गेला म्हणे की
गेलता का नाही? बरं, आता ते कमान चालू आहे तिथं का महाद्वार आहे का प्रवेशद्वार आहे? महाद्वार महाद्वार आहे. ते बांधकामच्या विभागाचे लोक म्हणतात ती कमान आहे ती महाद्वार बी नाही प्रवेशद्वार बी नाही. नाही त्यांनी डिझाईन लावलेली आहे ना मला ते महाद्वारच आहे. मग कमान नाही ना ती. अगोदर सगळ्यांचा समज होता की ती कमान आहे पण ते महाद्वार आहे. त्यांनी सगळे डिझाईन वगैरे लावलेले आणि बघितलेले आहे डिझाईन वगैरे ते. मग आता जी खोदकाम चालू आहे ती योग्य आहे काय योग्य आहे? शासनाच्या पद्धतीने योग्य आहे. मग महादेव खटावर उपोषणाला बसलेत, त्यांचं म्हणणं तिथं नाही व्हायला पाहिजे, पलीकडे व्हायला पाहिजे. कोण काय म्हणतोय ह्याला अर्थ नसतो. गावातील लोकांची भावना काय आहे ही समजून घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यावा, तेवढीच आमची भावना आहे. बाकी काय नाही. त्यांचं उपोषणावर काय म्हणणं आहे तुमचं? तुमचे मित्र आहेत जुने सहकारी? हो आहेत ना. ते आंदोलन करतायत, उपोषण करतायत, लढतायत. कशासाठी करतायत काय करतायत ते गावाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. कशासाठी करतात? किंवा त्यांचं म्हणणं आहे की प्रवेशद्वार हे पूर्वेला झालं पाहिजे शास्त्राच्या हिंदू धर्माच्या पद्धतीनं. योग्य आहे का त्यांचं? मी तसं काय सांगू शकणार. आता प्रशासन आणि ते ठरवतील ना, आपण काय ठरवणार? जनता ठरवणार आहे. जनतेला तुमचं काय मत आहे? पूर्व बाजूला व्हायला पाहिजे का इथं जे चालू आहे तिथंच व्हायला पाहिजे? माझं एवढंच म्हणणं आहे की जनतेची जी इच्छा आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तुम्ही जनतेला जाऊन विचारलं तर महत्वाचं राहील. नेते मंडळींना विचारण्यापेक्षा जनतेला विचारलं तर महत्वाचं राहील. बर, बघा जे आहे ते जशी प्रतिक्रिया आहे तशी दाखवणार आहे मी. कुठल्यात मंडळी? कसं आहे ते कमानीचं काय चालू आहे वाद माहिती आहे का नाही? कमानीचं माहिती आहे की कसं आहे? खटावकर जे उपोषणला बसलेत ते एकदम योग्य आहे. तिथून ते आता जे महादौर व्हायलेले आहे तिथे मटण खाल्लेली ती लोक जाते तिथून. काय लोकांचं म्हणले मग एक जण तिथं, आणि काय लोकांचं म्हणणं काय माहिती आहे का तिथून जाणं येणं ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे जी खटावकर बसलेलं उपोषणला एकदम योग्य प्रकारे आहे त्यांच्या ह्याच्यासारखं. हो, ते बांधकाम विभागाचे लोक म्हणतात की ही कमान आहे असं म्हणणं आहे. नाही बांधकाम विभागाचा विषय काय नाही. समजाच्या लोकांच्या सहमती काम तेच करायलेत ना लोक. पण खटावकर साहेबांना अडविले ना, ते उपोषणला बसले. अडविल काम मी ते विचारलं त्या अधिकाऱ्याला काल, काम चालू आहे का बंद? चालू आहे म्हणले ते अधिकारी. ते बंद पडायला पाहिजे काम. जे काय असेल ती समजा म्हणजे कसं आहे, आता गोरोबा काका ही जन्मभूमी आहे गोरोबा काकाची. ती समजाने ओळखून घेऊन समजा काय असेल ते निर्णय घ्यायला पाहिजे. काय म्हणतात ही ती योग्य आहे, काय जण म्हणतात अयोग्य आहे. लोक कशा आहे काय बी लोक बोलतात लोकांच्या ह्याला हे करणं. पण ही आता कसं आहे गोरोबा काकाची जन्मभूमी असल्यामुळं श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका यांच्या ह्याला समजेने ही करून ही करावं. होय, आम्हाला तेवढं त्यांना कळत नाही मग तेवढं नुसतं. होय, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला? आम्ही नाव इथलं कुठल्या हो? सोराखडीचे लिहिला आम्हाला पाहुण्याकडे आलो का? बरं, बघा तेर गावामध्ये सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे. आता हे काय सर्वसामान्य मंडळी असतील, राजकीय मंडळी असतील, इथं सगळे. इथं हॉटेल आहे बाजूला चहाचं, सम्राट हॉटेल आहे. बघूया आपण इथं मंडळी बसलेली हॉटेलच्या समोर. काय नाव आहे तुमचं? संजय लोमटे. तिथं कमान बांधकाम चालू आहे. कमान प्रवेशद्वार महाद्वार काय आहे ती माहिती आहे? प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे. योग्य आहे का तिथं? योग्य आहे ना. कसं काय? कॅम्पस आलेला बांधकाम त्याचे. कॅम्पसच्या बांधकामाला प्रवेशद्वार असतेच. घराच्या ह्याला सुद्धा तुम्ही गेट बसवतो तसं मंदिरच्या ह्याला प्रवेशद्वार आहे ती. ते मुन्ना खटावकरचं उपोषण सुरू आहे, महादेव खटावकरचं. महादेव खटावकरचं उपोषण सुरू आहे, मान्य आहे. महादेव खटावकरनंच प्रशासनाला इथं लेखी दिलेलं आहे की तुम्ही जी बांधकाम करायला ही बरोबर आहे, त्यांच्या सह्या आहेत तिथं. मग ही काय करायला लागली ती यांनीच कळणं गेली. काय करायला? काय आता उपोषण करायला चालू, महागारी घेतेत, मी करायला अडवित नाही म्हणतेत आणि पुन्हा ते अजून उपोषणाला बसतेत. त्यांच्या सह्या आहे त्या प्रशासकाकडे, तर लेखी दिलेला आहे त्यांनी. कोणी दिलेला लेखी? महादेव खटावकरने दिलेला आहे, त्यांची सही आहे ना प्रशासकाच्या ह्याच्यावर. हा, काय म्हणून सही आहे? की काम करा म्हणून ती प्रवेशद्वार. मग ते आता कामांची तिथं व्हायला लागली ती काय प्रवेशद्वार महाद्वार जे व्हायला लागले ती योग्य आहे? तिथं योग्य आहे ना. प्रवेशद्वार आहे ती. महाद्वाराचे बांधकाम पूर्व साईडलाच करायचं आहे. ते बांधकाम महाद्वार हा तसंच आहे पहिलंच. हा, पूर्व साईडचं महाद्वार ही आहे ते, हे प्रवेशद्वार आहे. हा, बघा सर्वसामान्य नागरिक काय म्हणतात मी तुम्हाला सर्व प्रतिक्रिया दाखवणार आहे. इथं पण आहेत आता उपसरपंच आहेत ना. काय नाव आहे तुमचं? श्रीमंत फंड. बरं, काय चालू आहे तुमच्या गावातला वाद नेमकं ते कमानीचं का महाद्वार प्रवेशद्वार काय आहे ती? पहिला मग वादच आहे ही कळा ना गेला. काय कसं असतं माहिती आहे का? वाद कशाचा असतो? एकतर गावात राजकारण असावं, मंदिराच्या ठिकाणी राजकारण नसून
एका मंदिरावरती गाव कसे सुधारले जाते ह्याची खूप उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. आता पहिला मुद्दा, यांनी एका भिंतीचं पहिलं काम आणलं होतं. त्यावेळेस यांनी डंका वाजून सांगितलं, आमचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आहेत, आम्ही त्यांच्या निधीतून हे काम केलं. ठीक आहे, केलं त्याच्याबद्दल दुमत नाही. कोणी त्यावेळेस आडवा आलं का नाही. आत्ताचा वाद काय म्हणते ते की हे इथं महाद्वार आहे, पहिला मुद्दा. आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की मी उपसरपंच नात्यानं ती मंदिराची समोरची जी जागा आहे, जे की पूर्ण जनतेला माहिती होतं की ही जागा मंदिराचीच असेल, परंतु ज्या वेळेस मंदिराचा आराखडा बनवला गेला त्यावेळेस त्याची मोजणी झाली. ती मोजणी PWD ऑफिस मार्फत झाली. ती ऑफिस मार्फत मोजणी झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की आपल्या मंदिराची जागा किती आहे आणि समोरची जागा कोणाची आहे हे त्या ठिकाणी समजून आलं. समजून आल्यानंतर मी उपसरपंच नात्यानं ज्या शेतकरी जागा आहे त्यांची संपर्क केला, त्यांची ती जागा काकाच्या मंदिरात द्यावी ही प्रयत्न केले. त्याला यश आलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो आराखडा केला तो आराखडा 3 वेळेस काकांच्या मंदिरासमोर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल काय असेल तो दाखवला गेला, जेणेकरून जनतेला सर्व माहिती महादेव खटाकर होते का त्यावेळेस तिथं? महादेव खटाकरला तर मी स्वतः एकदा फोन केला की तुम्ही कुंभार समाजाचे लोक घेऊन धाराशिवला रेस्ट हाऊसला येऊन या ठिकाणी बैठक आहे, आपण यावं. त्या ठिकाणी उमरगेचे त्यांचे नागनाथ अण्णा कुंभार हे स्वतः होते. आता मला त्यांचं एक नाव माहीत नाही, पण जामखेडचे अण्णा म्हणून आम्हाला जे माहीत आहेत त्यांचे चिरंजीव आलते, ते या बैठकीला होते. त्यांनी आराखडा पाहिला, सर्वांना तो मान्य झाला. कारण आराखड्यामध्ये पूर्ण दाखवलेला आहे की मंदिराचा कायापालट कसा होणार. मग आताच कशात अडचण आली? नाही, तीच कळायला गेली की अडचण आहे कशात. राणादादाने उद्घाटन केलं म्हणतात महादेव खटावकर, तिथं म्हणले की महाद्वार आहे ते. मुद्दा कसा आहे माहिती आहे का, हा शब्दाचा खेळ आहे. कसा? हो, प्रवेशद्वार, महाद्वार, आता पहिला कमान, हे या शब्दाचे खेळ आहेत. आता त्या मंदिराचा जर आपण आराखडा पाहिला तर त्याच्या पूर्व बाजूला काळे यांची जमीन येते, त्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पश्चिमेला नदी येते, उत्तरेला पद्मश्री पटेल यांचं शेत येतं आणि दक्षिणेला ही शेतच आहे एडकेंचं. त्याच्यामुळं हा जो ढाचा आहे, जी गावाला माहिती होतं की समोरची जागा जी आहेत हे जी म्हणतात की एकाल्या बाजूला झालं पाहिजे, परंतु ती जागा त्या शेतकऱ्याची असेल त्या ठिकाणी आपण बांधणार कसं. आणि आता त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे, पूर्व बाजू आणि उत्तर बाजू. त्याचं काम चालू असल्यामुळं त्याला मंदिराला जाण्यासाठी रस्ता म्हणलं तर एकच बाजू आता तेवढी, आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं रान आहे. मग आपल्या मंदिराला जर संरक्षित भिंतीसारखं जर कंपाऊंड घ्यायचं असेल आणि त्या कंपाऊंडला आपण दार ठेवतो, तसं ते दार आहे, म्हणजे ही महाद्वार प्रवेशद्वार नाही. ते पहिला मुद्दा समजून घ्या. तशी आपल्या मंदिराच्या 3 बाजू बांधल्या झालेल्या, म्हणजे भिंती बांधकाम झालेलं आहे. आपलं मेन भिंतीचं काम जे आहे ते पाठीमाग आहे, कोणत्या तर पूर्वेच्या, जे की त्या ठिकाणी महाद्वार पूर्व बाजूला जे आहे आणि तेही ज्या प्रकारे ते दगड आहेत म्हणजे ते आता ते तसेच उतरून त्या ठिकाणी लावले जाणार आहेत, हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बघायचं नाही एक आणि आपण त्याच्या विरुद्ध दुसरं काहीतरी करायचं, हे राजकारणाचा भाग झाला. तर माझं एक सगळ्याला हात जोडून म्हणणं आहे की आपण गावात राजकारण करू, एकाच्या काय ती झटायचं जोंबायचं करू, पण मंदिराच्या ठिकाणी कोणीही राजकारण करू नये. कारण कसं आहे, विकास हा एकतर कुणामुळे तर होतो. जसं हे म्हणले पहिले की आम्ही तो निधी आणला, आता हे कोणी आणलंय? हा राणादादा निधी आणला आणि तोही किती आणला त्याचा पाठपुरावा मी आज 2 वर्ष झालं खुर्चीवर बसलो तसं तो करतोय मी दादाच्या माध्यमातून. आता इथं कंपाऊंड वॉलसाठी 1 कोटी रुपये दिले. आतमध्ये काकाच्या मंदिरासमोर जो सभामंडप आहे त्यासाठी 4 कोटी रुपये आहेत. ही बाहेरची जी कमान आहे आणि परिसर विकास आहे त्यासाठी 4 कोटी आहेत. भक्त निवासाठी 2 कोटी 15 लाख रुपये दिलेत. आणि आता समोरची जी पूर्व बाजूची जी भिंत आहे राहिलेली आपली, आणि जे की त्या ठिकाणी महाद्वार होणार आहे आणि तेही तेवढ्या ताकदीचं होणार आहे. म्हणजे महाद्वार नाही का अजून झालेलं? महाद्वार झालेलं नाही. त्याच्यामुळे ह्यांच्या मनामध्ये शंका असतील असं वाटतं की हे म्हणजेच महाद्वार, असं नाही. ती शंका दूर केल्या. ह्याच्यानंतर मी कलेक्टर साहेब उपोषण चालू त्याला भेटायला गेला नाही तुम्ही? नाही, मी काय भेटा गेलो ना, कारण मी भेटा जायचं काय कारण नाही. उपोषण कलेक्टर ऑफिसला चालू आहे. पहिला मुद्दा तर कलेक्टर साहेब प्रतिनिधी आहेत म्हणून नाही, प्रतिनिधी आहे म्हणून मी जायला पाहिजे, ठीक आहे, पण मी कुठे गेलो ते सांगायला होतं ना तुम्हाला. मंदिरामध्ये कलेक्टर साहेबाच्या आदेशानं जे धर्मदायकचे मॅडम आहेत, कोरे मॅडम, त्यांनी त्या ठिकाणी बैठक ठेवली होती.
त्या बैठकीला खटावकर, इतिश चौगुले, अमोल थोडसरे, बापू नायकवाडी, गणेश फंड, मी, परत मोरे साहेब, जोशी साहेब, ॲडव्होकेट खोत नाना, एवढी लोक त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी त्या दिवशी लिहून दिलं गेलं मोरे साहेबांच्या ह्याने की आम्ही या ठिकाणी महाद्वार हे करत नाहीत, हे ह्या कॅम्पसचं प्रवेशद्वार आहे. मी काय म्हणतो, प्रवेशद्वार, महाद्वार आणि कमान ह्या शब्दात अडकण्यापेक्षा मंदिरा ठिकाणी होत असलेला विकास हा होत नाही का याचा प्रश्न आहे मला. तर ह्या पहिला पडलेला प्रश्न आहे की मंदिराचा विकास होतोय का नाही. आजपासून कुणी काय केलं हे मला देणं गेलं नाही, किंवा आपण आता जनता म्हणून एक विचार केला पाहिजे की कुणीतरी एकदा म्हणलं होतं की यांच्या गावच्या मंदिरावरचा पत्रा काढणं होत नाही. आता त्या ठिकाणी पत्रा सोडून जर एवढं मोठं काम डेव्हलप होत असेल तर हे काय करतात. आता हा राजकारणाचा मुद्दा आहे का. आता तुम्ही म्हणताय की मग तुम्ही आता जे उपोषण सुरू आहे महादेव खटावकरांचं, उपोषणाबद्दल काय वाटतं तुम्हाला. आता मला ते उपोषणच योग्य कळालं आहे, काय योग्य आहे. नाही, मला उपोषणच कळालं. मी तर तुम्हाला म्हणलं ना, ती म्हणतात की प्रवेशद्वार इकडं आता तिथं व्हायला. मी काय म्हणतो, त्या दिवशी मोरे साहेबांनी लिहून दिलं ना तुम्हाला समोर, उपोषणाच्या अगोदरल्या दिवशी लिहून दिलं की कलेक्टर साहेबाचा कोरे मॅडमला आदेश आहे की तिथे पत्र आहे तुम्हाला पाहिजे असेल तर, की त्या ठिकाणी तुम्ही यांना ह्याच्यापासून परावृत्त करा. मग परावृत्त करण्यासाठी बैठक घेतली. परावृत्त करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर त्या ठिकाणी ठरलं गेलं, त्यांची मागणी होती की इकडे प्रवेशद्वार व्हावं, महाद्वार व्हावं, सॉरी, तर महाद्वार होतं हे लिहून दिलं गेलं. लिहून पाहिजे म्हणजे लिहून दिलं. मग लिहून दिल्यानंतर तुम्ही उपोषण का करता हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे नेमकं चाललंय काय, काय चाललंय बरं. मग तेच कळणार ना, चाललंय काय ही जनतेला पडलेला प्रश्न आहे. मी तर म्हणतो, मग तुमच्या मनात काय, माझ्या मनात काय, म्हणजे मला तुम्हाला म्हणायचे काय, काय चाललंय असं वाटतंय तुम्हाला. हे राजकारण आहे, हे उघड कशामुळे? आहे. मला एक फक्त प्रश्न पडला होता कुठला, की गोरोबा काका हे कुठल्याही समाजाचे नाहीत, प्रत्येक समाजाचे आहेत. ते मुस्लिम समाज सहित म्हणतो मी, कारण त्या ठिकाणी आमचे कईम साहेब होते, परत गफ्फार मियां म्हणून होते, जे की ते मुस्लिम समाज होते. त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली गोरोबा काकाची, मुस्लिम समाज असून सुद्धा. असं नाही की ते फक्त कुंभार समाजाचे आहेत. मध्ये यांनी जे चालू केलं तर नांदेड किंवा कुठेतरी यांचा शिर्डीला कार्यक्रम झाला, हे कुंभार समाजाने एकत्र यावं. माझं म्हणणं ते नाही कोणी कुठे एकत्र यावं, परंतु चांगल्यासाठी एकत्र यावं. कारण हे मंदिर गोरोबा काका हे सर्वांचे आहेत, कुण्या एका जाती धर्मामध्ये वाटले गेलेले नाहीत. संताला असं कुण्या जाती धर्मात वाटू नये हा पहिला प्रश्न आहे. काय संदेश कराल तुम्ही आता. संदेश म्हणता का तुम्ही. माझा एकच संदेश आहे, गोरोबा काका ठिकाणी होत असलेल्या विकास कामाला कुणीही आडवं येऊ नये. कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक काम होत असताना त्याला एक शासनाचा कायट्रे असतो. जसा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते काम होईल. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे एक 100 कोटीचा आराखडा आहे तो. आता शिक आपल्याला त्या ठिकाणी 19 कोटी रुपये जवळपास काहीतरी निधी उपलब्ध झालाय. आता 5 कोटी रुपये पूर्व बाजूच्या जो महाद्वार होणार आहे त्यासाठीही निधी आलेला आहे. त्याचंही टेंडर प्रोसेसला आहे. मी ह्या पदावर आहे म्हणून मला ह्यातली माहिती आहे. मी ह्याच्या काय बैठका अटेंड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला ह्याच्यातली एवढी माहिती आहे. तर ह्याच्यात राजकारण कुणी काय करू नये हा मुद्दा आहे. आणि खटावकरला माझी विनंती आहे, आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, याचं लिहून दिलं गेलंय, लिहून दिले तुम्हाला त्या दिवशी लिहून दिले. तुमचं फक्त त्या दिवशी म्हणणं तुम्हाला कलेक्टर साहेबांकडून लिहून पाहिजे, कलेक्टर साहेब तेच देणार, लिहून देतील. परंतु मंदिराच्या ठिकाणी कुणीही राजकारण करू नये हा आपला अभिप्राय, आपलं मत मांडणे काम आहे. हा जर राणादादांच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी जर ते महाद्वार होत नसतं तर खटावकरच्या पुढे आम्ही थांबलो असतो, गाववाले सरपंच म्हणून आम्ही थांबलो असतो की दादांचं चुकतंय म्हणून. पण असं नाहीये ना, पाहता एक म्हणजे नजरेला दिसतंय एक आणि तुम्ही दाखवता एक, हा मुद्दा आहे. बघा इथं तेर गावामध्ये मी पोहोचलो. सुरुवातीला जिथं ते कमान, प्रवेशद्वार, महाद्वार या शब्दाचा जो खेळ आहे, तिथं वाद आहे. त्या ठिकाणी जिथं खोदलेलं काम आहे त्या कामाच्या ठिकाणी गेलो मी सुरुवातीला, आणि तिथं काय कशी परिस्थिती सध्याची मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली. त्याच्यानंतर महादेव खटावकर यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे, त्यांची प्रतिक्रिया दाखवली. तिथंच बांधकाम विभागाचे लोक आले होते, त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. आणि दूध का दूध पाणी का पाणी, नेमकं सर्वसामान्य लोक तेर गावातले यांचं काय मत आहे जाणून घेण्यासाठी मी परत तेर गावामध्ये आलोय. नेमकं तेर या ठिकाणी श्री संत गोरोबा काकाचं मंदिर आणि मंदिराच्या समोर असलेलं जे काम, हे काम थांबवण्यासाठी महादेव खटावकर यांचं उपोषण, याबद्दल दूध का दूध पाणी का पाणी झिरो ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे मी तुम्हाला. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवतो, गावखेड्यातले असो शहरातले असो आम्ही तुम्हाला थेट विषय दाखवतो. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 4 कोटी व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. माझा जुना सहकारी कॅमेरामन जावेद शेख सोबत
मी हुकमत मुलानी, तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. ही कंपाऊंड वॉल आहे, कंपाऊंड मध्ये जाण्यासाठी गेट आहे असं म्हणणं आहे काही लोकांचं. येतो आम्ही दर्शन घेऊन, तेवढं चला.